नमस्कार, मी सचिन छाया दत्तात्रय कुंभार. प्रिय मुख्याध्यापक, सस्नेह नमस्कार. आपण आजपर्यंत अनेक सेवांतरित प्रशिक्षणे घेतली आहेत. सेवांतरित प्रशिक्षण ही बाब आपल्यासाठी काही नवीन नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शाळा मूल्यांकनासाठी महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024ला हा आराखडा मंजूर केला आहे. गुणवत्ता वाढीसाठी आपण जे सातत्याने प्रयत्न करतो आहोत त्यास हा आराखडा निश्चित मदत करेल याची मला खात्री आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत. त्यानुसार शालेय मूल्यांकन होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने या आराखड्याचे महत्त्व आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन व्हिडिओ पाहणे आणि त्यानुसार आपल्या शाळेची स्तरनिश्चिती करणे व त्याची ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरणे असे याचे स्वरूप आहे. या कोर्समध्ये स्कॉपमध्ये असणाऱ्या 6 क्षेत्राबद्दलचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. यानुसार आपणास अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन, पायाभूत सुविधा, मानव संसाधने आणि शालेय नेतृत्व, समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव, व्यवस्थापन, सहनियंत्रण आणि प्रशासन व लाभार्थी समाधान या क्षेत्राबद्दल सविस्तरपणे जाणून घेता येईल. क्षेत्रनिहाय असलेली मानके, त्या संदर्भाची वर्णनविधाने व त्यानुसार शाळेने जतन करून ठेवावयाचे पुरावे याबाबत आपणास वरील व्हिडिओमधून जाणून घेता येईल. व्हिडिओ हे अत्यंत सविस्तरपणे तयार करण्यात आले असून हा आराखडा समजून घेण्यास आपणास मोठी मदत होणार आहे. सदर व्हिडिओमध्ये काही ठिकाणी शाळाप्रमुख असा उल्लेख आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शाळाप्रमुख म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक किंवा संस्थांचे अध्यक्ष किंवा सचिव असा अर्थ घेता येईल. या आराखड्याची रचना ही 4 स्तरानुसार केली असून याचे गुणांकन कसे आहे याची माहिती आपणास व्हिडिओ प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळेल. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मूल्यांकन राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषद पुणे यांच्यामार्फत विकसित केलेल्या पोर्टलवर कसे भरावे याची माहिती आपणास या व्हिडिओ प्रशिक्षणातून मिळेल. सदरच्या प्रशिक्षणाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा.